न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाचे कळवण तालुक्यात 313 प्रशासकीय इमारतीत सुविधा व स्वच्छतेचा अभाव. महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कार्यालयातील कामकाज प्रसन्न व आल्हाददायक वातावरणात होण्यासाठी 7 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून 100 दिवसाच्या कालावधीत सर्व स्तरावरील कार्यालयांसाठी नियमावली जाहीर केली आहे. या 100 दिवसांचा कालावधी 15 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होणार असून अजूनही प्रशासकीय स्तरावर याबाबत मोठी उदासीनता कळवण तालुक्यातील प्रशासकीय इमारतीच्या आवारातील अस्वच्छता व असुविधांच्या निमित्ताने दिसून येत आहे. कळवण प्रशासकीय इमारतीत प्रांत अधिकारी, तहसील, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस कार्यालय, दुय्यम निबंधक, कृषी विभाग, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय असे एक खिडकी योजनेतील जवळपास सर्व शासकीय कार्यालय असताना येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. परंतु बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या या कार्यालयाची आतील बाजू तितकीच अस्वच्छ आणि अपूर्ण आहे. सन 2014 पासून सुरू झालेल्या या कार्यालयात गेल्या 10 वर्षापासून पाण्याचा अभाव आहे. येथील स्वच्छतागृह पाण्याअभावी दुर्गंधीयुक्त आहेत आणि जी वापरत आहेत त्यांना फक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या वापरासाठी कुलूप बंद करण्यात आले आहे. प्रशासकीय इमारतीच्या आतील भागात गाजर गवत व काटेरी झुडपे वाढली असून याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सपशेल पाठ फिरवले आहे. तसेच कार्यालयीन कर्मचारीच जेथे गुटखा आणि तंबाखू खाऊन भिंती रंगवितात तेथे कामानिमित्त आलेल्या लोकांना देखील थुंकण्यासाठी मोकळीक मिळत आहे. ज्या 100 दिवसाच्या कालावधीत आवश्यक सुधारणा अपेक्षित होत्या त्यात पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था सोडून कोणतेच काम 90 दिवसात झालेले नाही. याबाबत समाज माध्यम प्रतिनिधी यांनी कळवण प्रांत अधिकारी अकुणुरी नरेश यांची भेट घेऊन विचारणा केली असता फारसे समाधानकारक उत्तर प्रशासकीय सुधारणाबाबत त्यांना देता आलेली नाही. एकंदरीत जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनावरची मरगळ दूर होत नाही तोपर्यंत शासनाच्या 100 दिवस सारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांना हरताळ फासले जाईल हे नक्की. प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक.